12व्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी आता सगळे मला 90% लोकांनी सगळ्याची नावं माहिती आहे. सगळ्याची नावं नाही घेतलो तरी एक आहे, नाही घेतलो तर पुन्हा व्हॉट्सअपवर मी दुसरं नका धडे करतो तुम्हाला अशी बी मॅसेज येण्याची शक्यता आहे. मला सगळ्याची नावं घेत बसत नाही. नाही सन्माननीय व्यासपीठ म्हणा आवडते नेते रमेशदादा पाटील साहेब आज ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आहे अशा कोळी महासंघाच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या रणरागिनी ॲडव्होकेट मानेताई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी अगोदर कोळी महासंघात कार्य केले, पुन्हा कोळी महासंघातून बाहेर गेले आणि परत आले म्हणून कोळी महासंघाच्या कराडच्या सुमनताई कोळी यांचं या ठिकाणी पुन्हा आमच्या बैठकीमध्ये कोळी महासंघाचं स्वागत करतो. बाकी सगळ्या मंचावरील सगळे आले आणि बाकी सगळे आले. आमच्या घोडके सरांनी नाराज बरा शब्द या ठिकाणी आणि या ठिकाणी घोडके सरांनी बरेच जणांना या ठिकाणी म्हणजे नाराज आहेत, नाराजी काढा. बाकीच्या सगळ्यांना प्रश्नही विचारला, बाकीच्या सगळ्यांनी नाराज नाही म्हणले, कोणी चेतन सरला घेऊन नाही म्हणले, कोणी दादाला घेऊन नाही म्हणले असले, पण मी नाराज आहे 100%. मी नाराज याच्यासाठी आहे की माझं वैयक्तिक काम आहे, माझं वैयक्तिक काम होईल किंवा माझं काय होईल, पण लोकांच्या मनामध्ये संशय असा आहे की दादा फक्त मच्छीमारांच्या प्रश्नावर बोलले, कोळी समाजाच्या बोलले नाहीत आमदारकी आल्यानंतर. म्हणून या ठिकाणी हा जो नाराजीचा प्रश्न आहे हे सगळ्यांना कळावं आणि आपलं ज्यावेळेस उत्तर देण्याची पाळी येते जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना, जिल्ह्यातल्या युवा अध्यक्षांना, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी हे सांगावं. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पहिला गोंधळामुळे गेलं या ठिकाणी फडणवीसच्या आणि दुसऱ्या दिवशी वेळ मिळाला नाही, कारण पुन्हा दुसऱ्यांदा दादांनी दाखल केले परंतु तो या ठिकाणी प्रश्न लागू शकला नाही. हा विषय झाला, त्याच्यामुळे मी नाराज. दुसरी गोष्ट, माझा असा उद्देश होता की लोकसभेच्या आम्हाला आता दादा भाजपचे आमदार आहेत, आपल्याला झकमारी सगळं या ठिकाणी भाजपचंच काम करायला नाही, उभं काही बोलून काही फायदा नाही. आपली नाराजी असं दादा पुरती, आपली नाराजी चेतन सर पुरती, आपण भांडू मारून घेऊ काही करू घेऊ, पण आपल्या घरातले भांडायचे सगळे. विषय असा आहे की दादा भाजपचे आहेत म्हणून आपण कोण्याही पक्षाचे असलो तरी सुद्धा, जरी आपण दुसऱ्या पक्षाचे असलो तरी सुद्धा पदाधिकारी असलो महासंघाचे, तर आपण त्या यावेळेस गप्प बसायचं. परंतु या ठिकाणी भाजपचं या ठिकाणी दादा आमदार असल्यामुळं दादाच्या प्रतिष्ठेसाठी, दादाच्या सामर्थ्य वाढवण्यासाठी आपल्याला भाजपचंच काम करावं लागणार आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला बेदर्दी आहे आम्ही सगळे, कारण तुमच्या खांद्यावर सगळा जू आहे. तुम्हाला जरी नाही वाटलं, तुम्हाला जरी काही फायदा नाही झाला किंवा काही कुणी लागून चालून दिलं तरी सुद्धा शेवटी भाजपच्या युतीच्या उमेदवाराचाच आपल्याला या ठिकाणी प्रचार करावायचा आहे. ह्याच्यामध्ये कुणीही संशय न घेता इथून जावं म्हणून या ठिकाणी सांगू लागलेलं आहे. आणि तिसरं नाराज याच्यासाठी आहे की रक्तनात्याच्या संबंधाचा GR काढण्यासाठी 2-3 वर्षापासून प्रयत्न केलं. दादा आमदार झाले तरी मी 2-4 महिन्यामध्ये रक्तनात्याच्या संबंधातला GR जरी निघाला असता तर आपण ठामपणानं या ठिकाणी फडणवीसच्या समर्थनात ठामपणानं दादा आणि आनंदानं या ठिकाणी जाऊ शकलो असतो. हे संधी या ठिकाणी भाजपने घातली म्हणून आम्ही कोळी महासंघाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी फडणवीसवर नाराज आहोत, दादावर नाही. मग फडणवीसच्या माध्यमातून फडणवीसचे आमदार, फडणवीसचे या ठिकाणी विश्वासू सहकारी म्हणून या ठिकाणी दादावर नाराजी कोणी लोक व्यक्त करत असतील आणि करतात, आणि ते साहजिक आहे. आपला एवढा मोठा 60 लाख समाज बांधवाचा या ठिकाणी कोळी बांधव मतदार असलेला कोळी बांधवाचा हा महाराष्ट्र आहे आणि एवढ्या सगळ्याचा आता एकमेव नेता या ठिकाणी रमेशदादा पाटील साहेब, एवढ्या सगळ्यांचा नेता. दादाचा आता लक्ष मी दुसरा ओबीसी महासंघ करायचा, दुसरे बी लोक आता त्यांच्या काही संघटनेची येतात, दादाकडे मदत मागतात, त्यांच्याकडे या ठिकाणी अपेक्षा करतात. या गोष्टी आहेत, पण तो दादा आधी आपलं मधलं सगळं संघटन या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून तिसरी गोष्ट नाराज आहे मी दादाला आम्ही म्हणलं होतं की 24 जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आणि त्या जिल्ह्यामधले सगळे या ठिकाणी तालुकाध्यक्षापर्यंत म्हणजे कमीत कमी 400 माणसाला का होईना या ठिकाणी दादा निष्ठावंत आणि सक्षम केलं पाहिजे, ही माझी दादाकडे मागणी होती. ती अद्याप पूर्ण झाली म्हणून मी नाराज आहे तुमच्या वतीने बघा सगळं बोलवलं. तर अशा पद्धतीनं नाराजी फक्त नाराजी याच्यासाठी नाही की दादा हे महत्वाचं काम याच्यासाठी आहे की गेल्या 6 वर्षापासून विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती मिळाली नाही. नितीनराव बरोबर आहे का? 4थी पासूनच्या, कारण SBC आहे म्हणून मिळत नाही, नोंद टोकरी कोळ्या महादेव कोळ्या म्हणून SBCची मिळत नाही आणि जातीचं प्रमाणपत्र नाही म्हणून या ठिकाणी STची शिष्यवृत्ती मिळत नाही. मग विद्यार्थ्याचं नुकसान आहे. ऍडमिशन घेत असते वेळेस
व्यावसायिक अभ्यासक्रमाला, कारण जातीच्या प्रमाणपत्राचा इश्यू या ठिकाणी फार मोठा आहे आणि सगळे त्याच्यामध्ये भरडले जातात. विस्तारित क्षेत्रामध्ये जेवढे तेवढे या ठिकाणी तुम्हाला तिकडे पडलं जाते. म्हणून सांगतो की हा विषय आपण नाही 2 मिनिटं हा विषय फार महत्वाचा आहे. कारण लहान विद्यार्थ्याच्या, कर्मचाऱ्याच्या आणि शिक्षण घेतल्या, व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या सगळ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या ना त्या मार्गानं आदिवासी विभागाला असलेलं, समाज कल्याण विभागाला असलेलं कोणतंही बजेटमधला एकही रुपया कोळी समाजाच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळत नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कुठल्याही या ठिकाणी कोळी समाज, शबरी असेल, कुठलेही असतील, अनेक या ठिकाणी महामंडळ, त्या महामंडळाचा लाभ मिळत नाही. त्याच्यामुळे आपण वंचित राहतो आणि हे सगळे कामं या ठिकाणी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी लोकसभेमध्ये तर आम्ही जीवपाड प्रेम करणार आहेत. या ठिकाणी तुम्ही लोकसभा झाल्यानंतर का होईना या कामाकडे लक्ष द्यावं आणि हे काम करावं अशी सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्याची वतीने विनंती करतो आणि माझे लांबडे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.